नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांचं अभिनंदन देखील करतो. कारण की आज आपलं जिजाऊ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रावरचं आज पहिलं लाईव्ह सेशन आपण घेतोय. तर सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. या मार्फत आपण जिजाऊचे जितके पण विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर असलेल्या विद्यार्थ्यांना जिजाऊच्या मार्फत ऑनलाईन मार्गदर्शन मिळावं म्हणून आपण ही सोय आज आपण करतोय. तर आजपासून या चॅनलवर आपल्याला विविध विषयांचे लाईव्ह सेशन्स तुम्हाला दिसतील, काही रेकॉर्डेड सेशन्स दिसतील. काही महत्त्वाची माहिती जर तुम्हाला द्यायची असेल तर या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ती माहिती देण्यात येईल. तर सर्वांना विनंती आहे की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्यासारख्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही चॅनलची लिंक पोहोचवा. ज्ञान दिल्याने वाढतं विद्यार्थी मित्रांनो. जिजाऊच्या माध्यमातून माननीय निलेशजी सांबरे साहेब यांच्या माध्यमातून जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी जे काम चाललंय त्या कामामध्ये आपण खारीचा वाटा हा घ्यायला पाहिजे. चांगल्या कामाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि या अनुषंगाने विविध माध्यमातून ऑफलाईन ऑनलाईनच्या माध्यमातून जिजाऊच्या मार्फत या विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन पोहोचवलं जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी हे सेशन्स आपण सुरू करतोय. तर सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन आहे आणि चला आपण आजच्या सेशनला सुरुवात करू विद्यार्थी मित्रांनो. आजचा पहिला प्रश्न आपला येतोय गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावर प्रामुख्याने आपण आज काम करणार आहे. गणित आणि बुद्धिमत्तेतल्या सरावातला पहिला प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. तर प्रत्येकाने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. मी प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला काही वेळ देखील देणार आहे आणि प्रत्येकाने पेपर पेन्सिल घेऊन बसा. नेहमीच्या नियमानुसार प्रत्येकाने पेपर पेन्सिल घेऊन बसा. ओके, तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि मग नंतर आपण त्याच्यावर चर्चा करू. तर बघा या प्रश्नामध्ये हा समान संबंधावरचा प्रश्न आहे. 4 आणि डी, 16 आणि पी. आता बघा 4चा वर्ग किती होतो? 4चा वर्ग होतो 16. ओके, आणि 4 कोणाचा नंबर आहे? 4 डी चा नंबर आहे आणि 16 पी चा नंबर आहे. त्या अनुषंगाने 5चा वर्ग 25. म्हणजे आपल्याला संख्येमध्ये 25 पाहिजे आणि 25 वर जो असतो तो असतो वाय. म्हणून या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. ओके, आणि म्हणून तुम्हाला सांगितलंय बघा अक्षरांचे क्रमांक, अक्षर क्रमांक कितीपर्यंत? ए टू झेड पर्यंतचे अक्षर क्रमांक आपले पाठ पाहिजे. ए टू झेड पर्यंतचे अक्षर क्रमांक आपले पाठ पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. 26 अक्षर आहेत. 26 अक्षर पाठ करण्यासाठी काहीतरी टाइमलाईन सेट करा. काहीतरी टाइमलाईन सेट करा, ते पाठ तुमचे होऊन जायला पाहिजे. ओके, मग त्याच्यासाठी तुम्ही कोणत्याही पद्धतीचा, जसं जिजाऊचा जे, विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अशा पद्धतीने तुम्ही पाठ करू शकता. जिजाऊचा जे किती वर आहे? 10 वर आहे. जिजाऊचा जे किती वर आहे? 10 वर आहे. ओके, जिजाऊचा जे 10 वर आहे. निलेशजी सांबरे साहेबांचा एन 14 वर आहे. एस 19 वर आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही, याला म्हणतात लिंकिंग मेथड, याला काय म्हणतात? लिंकिंग मेथड. या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला जास्त ताण द्यावा लागणार नाही. आठवण्यासाठी, गोष्टी आठवण्यासाठी जास्त ताण द्यावा लागणार नाही. इंग्रजी अल्फाबेट्सवर तुम्हाला डेफिनेटली 5 ते 6 प्रश्न विचारले जातात. म्हणून ज्या गोष्टी अतिशय आवश्यक आहे त्या प्रामुख्याने करा. त्याला टाळाटाळ करू नका. त्या तुमच्या प्रायोरिटी लिस्टवर असल्या पाहिजे. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. टार्गेट पोलीस भरती 2024 या अनुषंगाने गणित आणि बुद्धिमत्ता या एकत्रित या दोघं विषयांच्या बाबतीमध्ये आज आपली चर्चा चाललेली आहे. सर्वांचं आज मनापासून अभिनंदन आहे. जिजाऊच्या मार्फत आपलं पहिलं लाईव्ह सेशन आपण या ठिकाणी घेतोय.
चला. किरण 2 प्रश्नांची उत्तर बरोबर लिहून 3 प्रश्नांमध्ये त्याला चुका करतोय. त्याला एकूण 250 प्रश्न सोडवले आहेत. तर त्याचे किती प्रश्न चुकलेत असा प्रश्न आपल्याला विचारलाय. प्रश्न लिहून घ्या. प्रत्येक प्रश्न हा आपल्याला एक वेगळा विचार देऊन जाणार आहे. एक वेगळ्या प्रकारची संकल्पना क्लिअर त्याच्यामध्ये होणार आहे. आता बघा किरण, बरोबर प्रश्न बघा, बरोबर आणि चूक या प्रश्नांचा आपण गुणोत्तर जर घेण्याचा प्रयत्न केला, 2 प्रश्न जेव्हा बरोबर लिहितो तेव्हा 3 प्रश्न त्याचे चुकतायत. म्हणजे त्याचे बरोबर प्रश्न आणि चुकीचं प्रश्न यांचं गुणोत्तर 2-3 झालं. म्हणजे जर आपण 2x प्रश्न बरोबर मानले तर त्याचे 3x प्रश्न चुकतायत आणि एकूण प्रश्नांची संख्या 250 आहे. चला मग आपण उत्तर काढू बघा. 2x अधिक 3x बरोबर 5x, 5x बरोबर 250. याचाच अर्थ x ची किंमत होते 250 भागीला 5. 250 भागीला 5 किती झाले 50. आपल्याला विचारलं किती प्रश्न चुकले. त्याला चुकलेल्या प्रश्नांची संख्या 3x आहे. म्हणून 3 गुणिला 50. सो 3 गुणिला 50 म्हणजे त्याच्या चुकलेल्या प्रश्नांची संख्या ही 150 यायला पाहिजे, जो तुमचा पर्याय क्रमांक 2 आहे. येस. प्रश्न समजत असेल, तुम्हाला पद्धत आवडत असेल तर लगेच लाईक करा, कमेंट करा. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही कोणत्या शहरामधून हे लाईव्ह सेशन बघतायत ते एकदा मेन्शन करा. ते एकदा मेन्शन करा. चला, पुढचा प्रश्न हा सांकेतिक भाषेवरचा. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, यापूर्वी आपले जवळपास 15 दिवसासाठी लाईव्ह सेशन झालेले होते. ते खेमचंद्र पाटील या माझ्या युट्यूब चॅनलवरून आपण घेतले आणि मग आपण जिजाऊच्या माध्यमातून आजपासून आपण हे घेतोय. तुम्हाला जर ते 15 व्हिडिओज म्हणजे 15 दिवसांचं जर कंटेंट बघायचं असेल तर खेमचंद्र पाटील या चॅनलवर तुम्ही जा, तिथून बघा. आणि आज नंतरचे सर्व सेशन्स तुमचे जिजाऊच्या चॅनलवर त्या ठिकाणी होणार आहेत. ओके. तर बघा, या प्रश्नाकडे जर तुम्ही बघितलं, एका सांकेतिक भाषेत पेपर हा शब्द असा लिहिला जातो, तर हाऊस हा शब्द कसा लिहिला जातो. तर तुमचे ऑब्झर्वेशन स्किल चांगले जर असतील विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्यवस्थित याला ऑब्झर्व करता येत असेल तर लक्ष द्या. पेपर या शब्दातील प्रत्येक अक्षर उलट्या क्रमाने लिहून टाकलंय, अशा उलट्या क्रमाने लिहून टाकलंय. म्हणून त्याचा कोड आलाय REPAP. चला उत्तर शोधा. मी लॉजिक तुम्हाला सांगितलंय. प्रश्न कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह होतो याचं लॉजिक मी तुम्हाला सांगितलंय. आता तुम्हाला हाऊस या शब्दासाठीचा कोड शोधायचा आहे. चला, हाऊस या शब्दासाठीचा कोड शोधायचा आहे. अगदी सोपं आहे. मग हाऊस याच लॉजिकने आपल्याला हाऊस साठीचा कोड जर शोधायचा असेल तर हे उलट्या क्रमाने लिहा. म्हणजे आपल्या उत्तराची सुरुवात ES ने झाली पाहिजे. ESUOH. ESU म्हणजे पहिला येत नाही. ESUOH दुसरा पण येत नाही, तिसरा पण येत नाही. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असलं पाहिजे. ओके. चला, प्रत्येक प्रश्न लिहून घ्या, महत्वाचा आहे. ओके, प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे. ओके, व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न मी तुमच्या समोर डिस्प्ले करतोय. करण्याचा प्रयत्न करा. गणितावरचा प्रश्न आहे. दोन संख्येतील फरक, 2 अंकी संख्येतील फरक 7 असून त्यांचा गुणाकार आता संख्या 2 अंकी आहे आणि त्यांचा गुणाकार 260 आहे. तर त्या संख्या कोणत्या? आता हा प्रश्न सोडवण्यापूर्वी मी तुम्हाला एक एक साधा नियम तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये काम करत असताना आपण पर्यायांकडे तिरकी नजर मारली पाहिजे. कारण पर्याय आपल्याला तो प्रश्न सोडवण्यासाठी हिंट देतात. आणि काही वेळेस जर तुम्हाला प्रश्न व्यवस्थित समजला असेल, पर्यायांचा वापर केला
तर कोणत्याही प्रकारचं समीकरण न तयार करता तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. आता या ठिकाणी जर तुम्हाला स्पेसिफाय केलंय की दोघी संख्या आहेत, 2 अंकी संख्या आहेत, म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणारच नाही, कारण त्याच्यामध्ये एक संख्या ही 7 दिली आहे. म्हणजे तो पर्याय गेला. दुसरं, दोघं संख्यांचा गुणाकार हा 260 दिलाय. हा, चला. मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न समीकरण तयार करून जर आपण केला, तर हा खूप जास्त वेळ आपला घेऊ शकतो. आपली एनर्जी घेऊ शकतो. आपला आत्मविश्वास त्याच्याने थोडासा खालावला जाऊ शकतो. म्हणून साधी ट्रिक जर तुम्ही वापरली, 2 अंकी संख्या आहेत आणि त्यांच्यातला फरक जर 7 आहे, तर माझं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार नाही. आणि त्यांचा दोघांचा गुणाकार 260 येतोय. मी जर 12 आणि 19 घेतलं तर यांचा गुणाकार 260 येत नाही. पण 13 आणि 20 यांच्यातला फरक देखील बघा, 20 आणि 13 यांच्यातला फरक किती आहे? 7 आहे. आणि 20 गुणिला 13 जर आपण केलं, तर यांचा गुणाकार किती येतो? 260 येतो. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असायला पाहिजे. तुम्हाला ही पद्धत समजली असेल तर चॅट बॉक्समध्ये येस म्हणा. याच पद्धतीने जर तुम्ही सराव करत राहिले, तर तुमचा प्रश्न सोडवण्याचा वेळ कमी होणार आहे. त्याला आपण स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणतो टाइम मॅनेजमेंट. जितका वेळ तुम्ही वाचवला, तितकं तुमचं काम लवकर होणार आहे. जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सोडवणार आहे. म्हणजे एक प्रमुख अडचण बघा, तुमच्यातले बऱ्याच विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी तुम्हाला ह्या स्पर्धा परीक्षा दिल्या असतील. तर ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वात मोठी अडचण जी आपल्याला जाणवते, ती म्हणजे वेळेची कमतरता. म्हणजे वेळच पुरत नाही हो. आम्हाला प्रश्न आले असते पुढचे, पण आम्ही तिथपर्यंत गेलोच नाही. वेळच पुरला नाही. ही ओरड कायम स्पर्धा परीक्षेच्या उमेदवाराकडून आपल्याला ऐकायला भेटते. मग या वेळेचं नियोजन कसं झालं पाहिजे? वेळ कसा वाचला पाहिजे? तर त्याच्यासाठीचं तंत्र मी तुम्हाला सांगतोय. बरं, हे तंत्र तुम्हाला एका दिवसात तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट होत नाही. एका दिवसात तुम्ही एक्सपर्ट होत नाही. ते तुम्हाला पुन्हा पुन्हा करावं लागतं. पुन्हा पुन्हा करावं लागतं. कारण पुन्हा पुन्हा केल्यानंतरच आपण मास्टर होतो. लक्षात घ्या. आय होप तुम्हाला माझा मुद्दा हा व्यवस्थित समजला असेल. चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय. पुन्हा हा अल्फाबेट्सवर आहे. हा, अल्फाबेट्सवर आहे. 26 इंग्रजी अक्षरांवर आहे. मी पहिल्यांदाच हा मुद्दा क्लिअर केलेला आहे की 26 इंग्रजी अक्षरांवर आपल्याला कमीत कमी 5 ते 6 प्रश्न विचारले जाणार आहेत. 5 ते 6 प्रश्न. चला. आणि अक्षरमाला सॉल्व्ह करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना काय द्या बेटा? त्यांना नंबर्स द्या. त्यांना नंबर्स द्या. ओके. म्हणजे ए ला आता बघा, जर एका आड एक बघितलं तुम्ही, ए नंतर इथं आलाय बी, बी नंतर इथं आलाय सी, म्हणजे एक शृंखला पुढे पुढे जाते. नंतर वायच्या अगोदरच झेडच्या अगोदरचा आहे वाय, वायच्या अगोदरचा काय येईल रे? काय येईल रे? एक्स. सो दॅट्स इट. तुमचं उत्तर काय येणार आहे? एक्स. आता तुम्ही म्हणाल इतका साधा प्रश्न, आता तो तुम्ही सॉल्व्ह करताय म्हणून तुम्हाला साधा वाटतोय. परीक्षेच्या वेळेस कठीण होतो. किती लोक सहमत आहेत? हा, तुम्हाला मी बऱ्याच दिवसापासून सांगतोय, अक्षर करा, वर्ग करा, घन करा, म्हणून तुम्हाला तो साधा वाटतोय. हा, आणि तेच जर तुम्ही करायला घेतलं तर परीक्षेच्या वेळेस एकदमच करायला घेतलं तर अडचण आहे. चला, पुढचा प्रश्न बघा. हा वर्गांवर आहे. 30 पर्यंतचे वर्ग मॅन्डेटरी बघा. जिजाऊच्या माध्यमातून जे मार्गदर्शन होत आहे, त्यामध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा सर्वांकडूनच सांगितलं जाते की काही गोष्टी तुम्ही इतक्या पाठ करून ठेवा की त्याच्यावर प्रश्न आला की तो एकदम 2-3 सेकंदात सॉल्व्ह व्हायला पाहिजे. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग तर एकदम तोंडपाठ व्हायला पाहिजे. 2 मिनिटामध्ये, एका मिनिटामध्ये, 60 सेकंदामध्ये 30 पर्यंतचे वर्ग म्हणून मोकळे व्हायला पाहिजे तुम्ही. एकाचा वर्ग आहे हा, हा 3चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग आहे, हा 7चा वर्ग आहे. म्हणजे 1, 3, 5, 7 कशा वर्ग, कशा संख्या आहेत रे ह्या क्रमवार विषम संख्या आहेत. विषम संख्या आहेत, पण ह्या क्रमवार विषम संख्या आहेत. मग ज्या क्रमामध्ये 7 नंतर पुढे 9 यायला पाहिजे, सो 9चा वर्ग काय असेल? 9चा वर्ग 81. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे.
काय चिंता आहे बघा. अशा प्रकारचं जर तुमचं पाठांतर असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा ताण न घेता प्रश्न सॉल्व्ह करताय. प्रश्न घेताना तुमचा कुठेही एनर्जीमध्ये कमतरता होत नाही. उलट तुम्हाला उत्साह येतोय. तुमचे उत्तरं जर पटापट येत असतील, तुम्हाला माहिती असलेले प्रश्न जर त्या ठिकाणी आले तर तुमचा उत्साह वाढतो. संख्यामालेमध्ये बघा नंबर सेरीज अँड लेटर सेरीज, संख्यामाला आणि अक्षरमालामध्ये तुम्हाला 2-3 प्रश्न येणारच आहेत. मग त्यामध्ये प्रत्येक प्रश्न याच लॉजिकने सॉल्व्ह होईल असं नाही. प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करण्याची पद्धत वेगवेगळी असते. लक्षात घ्या. प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करण्याची पद्धत वेगवेगळी. चला, पुढचा प्रश्न पुन्हा संख्यामाल्यावरचा आहे. मी तुम्हाला वेळ देतो. पेपर पेन्सिलचा वापर करा. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आपलं उत्तर आलं असेल तर चॅट बॉक्समध्ये टाका. पुन्हा एकदा बघा विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यामध्ये बऱ्याच संस्थांसाठी या ठिकाणी मी काम केलं, परंतु जिजाऊ सारखी एकमेव संस्था आतापर्यंतच्या माझ्या या अनुभवामध्ये अशी संस्था आहे की विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केला जातोय. बरं, ही सर्वी गोष्ट ही मोफत आहे. मग इतक्या ताकदीचं मोफत मार्गदर्शन आपल्याला विविध माध्यमातून भेटतंय, ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून भेटतंय, तर त्या माध्यमाचा पुरेपूर वापर घ्या आणि ते आपल्यापर्यंत ठेवू नका. जे विद्यार्थी तुमच्या गावखेड्यामध्ये, तालुक्यामध्ये, पाड्यांवर या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी इच्छुक असतील, त्यांच्यापर्यंत या चॅनलची लिंक पोहोचवा. भराभर संख्येने या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आप्पासाहेब निलेशजी सांबरे साहेब हे जे काम करतायत त्या कामाला आपला देखील हातभार लावा. समाजामध्ये अशा व्यक्तींची, अशा चांगल्या व्यक्तींची ताकद आपण वाढवली पाहिजे आणि ती ताकद आपल्यासारखा सामान्य व्यक्ती, एक सामान्य नागरिक, सुज्ञ नागरिक हा देऊ शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय बघा. आता हा थोडासा कठीण आहे. हा कठीण आहे. तर हा प्रश्न बघा, n² - n अशा सेरीज मधला प्रश्न आहे. असं पण एक बघू शकतात तुम्ही बघा, 90 ते 110 पर्यंत ही संख्या कितीने वाढली आहे? 20 ने वाढली आहे. नंतर 110 ते 32 ती संख्या 22 ने वाढली आहे. नंतर 156 तर ही संख्या 24 ने वाढलेली आहे. आता जी पण संख्या असेल ती कितीने वाढणार आहे? 26 ने वाढणार आहे. तर 26 ने वाढलेली संख्या ही 182 येणार आहे. तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. मला पूर्ण खात्री आहे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आलं असेल. हा एक मार्ग होता. दुसरा मार्ग बघा, कोणी असा जर विचार केला असेल 10चा वर्ग वजा 10, 10चा वर्ग 100 वजा 10 90. दुसरी सेरीज होती 11चा वर्ग वजा 11, 11चा वर्ग होतो 121 वजा 11 म्हणजे 110. नंतर तिसरी टर्म 12चा वर्ग वजा 12, 12चा वर्ग होतो 144 वजा 12 म्हणजे 132. पुढचा 13चा वर्ग वजा 13, 13चा वर्ग होतो 169 वजा 13 156. मग या अनुषंगाने 14चा वर्ग वजा 14, 14चा वर्ग होतो 196 वजा जर 14 तुम्ही जर केले तर तुमचं उत्तर 182 मिळणार आहे, जो पर्याय क्रमांक 3 आहे. दोघं लॉजिक्सने तुमचं उत्तर सारखंच येत आहे. दोघं लॉजिक्सने उत्तर सारखंच येत आहे. चला, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न हा समान संबंधांवरचा आहे. संख्या समान संबंध. जसं मी तुम्हाला सांगितलं बघा, आतापर्यंत तुम्हाला काय काय सांगितलं मी, A to Z पर्यंत अक्षरांचे क्रमांक, अक्षरे आणि त्यांचा क्रमांक, नंतर 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 15 पर्यंतचे घनसंख्या तुमच्या पाठ असल्या पाहिजे. आणि जर तुमच्या त्या घनसंख्या पाठ असतील तर अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये लॉजिक शोधायला तुम्हाला सेकंदाचा देखील वेळ लागणार नाही. सो काय बघा, 3 आणि 27 याच्यामध्ये संबंध कसा आहे? 3चा घन किती होतो? 27 होतो. त्याच अनुषंगाने 5चा घन किती होईल? 125 होईल. तर 125 उत्तर शोधू आपण पर्यायांमध्ये. तो तुमचा पर्याय क्रमांक 2 आहे. मला पूर्ण खात्री आहे की तुमचा पण उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. आता यावरून तुम्हाला लक्षात येईल
की पाठांतराचं महत्व काय. गणितामध्ये पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुमच्या पाठ असल्याच पाहिजे. हा, तर तुम्ही बऱ्याच वेळेस असा विचार येतो की सर गणितात काय पाठ करायचं. हो ना, ह्या गोष्टी ज्या मी सांगतोय त्या पाठ करा ना तुम्ही. म्हणजे या जर तुम्ही पाठ केल्या तर गणित आणि बुद्धिमत्तेमधल्या 50 प्रश्नांपैकी तुमचे कमीत कमी 15 ते 20 प्रश्नांचं काम होणार आहे. मग इतकं साधं तंत्र जर आपल्याला माहिती असेल तर त्याचा वापर करायला पाहिजे. चला, पुढचा प्रश्न पुन्हा हा सांकेतिक भाषेवरचा आहे. सांकेतिक भाषेवरचा आहे. आणि तिथल्या तिथं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 1 बरोबर डी, म्हणजे या सांकेतिक भाषेमध्ये एकाला डी लिहिलं जातं. 2 म्हणजे वाय, 3 म्हणजे एक्स, 4 म्हणजे पी आणि 5 म्हणजे एन. आणि तेच बघा संख्या त्याच वापरल्या इथं. अंक तेच वापरलेले आहेत. 5च्या पुढे एक पण अंक वापरलेला नाहीये. प्रत्येकाने उत्तर मला देण्याचा प्रयत्न करा. 5चा 1, 2, 3, 4, 5 व्यतिरिक्त कोणताही अंक त्या ठिकाणी वापरलेला नाहीये. येस, आता बघा चिपकवायचं आहे फक्त बघा. म्हणजे आपल्या 2 आहे बघा, म्हणजे आपल्या उत्तराची सुरुवात वाय ने व्हायला पाहिजे आणि शेवट पण वाय ने व्हायला पाहिजे. मग कोणते पर्याय इलिमिनेट करतात रे? याचा शेवट वाय नाहीये, याचा शेवट वाय नाहीये, याचा शेवट वाय नाहीये. गेला, संपले. तिघ पर्याय गेले. एकच गोष्टीवरून तुम्हाला सर्व गोष्टी मिळून गेल्या. माझ्या मताशी सहमत असाल तर यस म्हणा. कोणी कोणी अशा पद्धतीने उत्तर काढले. याला म्हणतात इलिमिनेशन मेथड. याला म्हणतात इलिमिनेशन मेथड. तर ही सर्वात सुंदर पद्धत आहे. बट या पद्धतीचा वापर करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी त्याचा वापर करावा लागेल. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. तुम्ही जर वापरच नाही केला तर नाही उमस पडणार. लक्षात घ्या. मार्गदर्शकांच्या अनुभवाचा फायदा करून घ्या. जे तुम्हाला रेडीमेड मिळतंय, सूप करून मिळतंय, फक्त गिळायचं काम आहे फक्त बस. चला, हा पुढचा जो प्रश्न आहे हा दिशा ज्ञानावरचा आहे. दिशा ज्ञानावरचा आहे. आणि दिशा ज्ञानावरचा प्रश्न ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करत असतात त्यावेळेस तुम्हाला 4 प्रमुख दिशा, कोणत्या कोणत्या 4 प्रमुख दिशा बघा. 4 प्रमुख दिशा आपण जर पेपरवर जर बघितल्या तर वरची जी दिशा असते ती असते आपली उत्तर आणि खालची दिशा असते दक्षिण. तुमच्या उजव्या बाजूला असते पूर्व आणि डाव्या बाजूला असेल पश्चिम. आता आपल्याला माहिती की सकाळी सूर्य हा पूर्व दिशेला असतो. सीमा सकाळी सूर्याकडे तोंड करून उभी आहे, उभी होती. तिने काटकोनात डावीकडे वळून त्याच स्थितीत शीर्षासन केले. आता बघा, सूर्याकडे तोंड करून उभी होती म्हणजे तिचं तोंड सुरुवातीला पूर्व दिशेकडे होतं. आता काटकोनात डावीकडे वळणं, काटकोनात डावीकडे वळण म्हणजे तिचं तोंड आता उत्तर दिशेला आहे. डावीकडे वळण म्हणजे घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळण. मग जर तिचं तोंड आता उत्तरेला आहे तर शीर्षासन केल्यानंतर तिचं तोंड कोणत्या दिशेला असेल? शीर्षासन केल्यानंतर तोंड विरुद्ध दिशेला जातं. जर तिचं तोंड उत्तर दिशेला होतं शीर्षासनाचा अगोदर, तर तिचं तोंड शीर्षासन केल्यानंतर दक्षिणेकडे जाईल. लक्षात घ्या. शीर्षासन केल्यानंतर सीमाचं तोंड हे दक्षिणेला जाणार आहे. आता पूर्वेकडे नव्हतं तिचं तोंड. पूर्वेकडून ती कोणत्या दिशेमध्ये वळाली आहे? काटकोनात वळाली आहे डावीकडे. काटकोनात डावीकडे वळण घेतलंय.
खूप सुंदर प्रश्न आहे. म्हणजे शीर्षासनामध्ये जर असेल पूर्व दिशेकडे तोंड असेल तर ते शीर्षासनानंतर पश्चिमेकडे जाईल. पण इथं ती पूर्वेकडून तिने तोंड तिचं उत्तरेकडे केलं कारण की ती 90 अंशामध्ये डावीकडे तिने वळण घेतलं. ओके, प्रश्न लिहून घ्या. खूप चांगला प्रश्न आहे. हा, चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर येतोय. येस, प्रत्येकाने मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मंडळाच्या बैठकीसाठी 12 सदस्य एकत्र आले होते. किती सदस्य एकत्र आले होते? 12 सदस्य. प्रत्येकाने इतरांशी एकदा एकदा हस्तांदोलन केले तर त्यावेळी एकूण किती हस्तांदोलन होतील? हम्म. आता मी तुम्हाला फॉर्म्युला देऊन टाकतो बघा. हस्तांदोलनांची जर तुम्हाला संख्या काढायची असेल, हस्तांदोलनांची संख्या बरोबर n कंसामध्ये n वजा 1 भागीला 2, ज्या ठिकाणी n म्हणजे जितके पण सभासद असतील तेवढे सभासद. दोन रेषा जोडून संख्या जेव्हा काढली जाते त्यावेळेस रेषांची संख्या देखील या सूत्राने काढली जाते. n कंसामध्ये n वजा 1 भागीला 2, जिथं n म्हणजे काय असतात? बिंदूंची संख्या. बिंदू किती? दोन बिंदू जोडून आपण रेषा तयार करू. बऱ्याच वेळेस आपल्याला एखाद्या स्पर्धेमध्ये होणाऱ्या सामन्यांची संख्या विचारली जाते आणि सामन्यांची संख्या देखील आपण या सूत्राने काढू शकतो. n कंसामध्ये n वजा 1 भागीला 2, आणि ज्या ठिकाणी n म्हणजे काय असणार आहे? खेळाडूंची संख्या. खेळाडू किंवा संघ, किती संघांनी तिथं भाग घेतला, टीम, नंबर ऑफ टीम्स. आता बघा, तिघ सूत्र सारखेच आहे, कारण या तिघ वेळेस दोन गोष्टी एकत्र येणं गरजेचं आहे. एक हस्तांदोलन होण्यासाठी दोन व्यक्ती एकत्र यायला पाहिजे, तरच हस्तांदोलन होईल. एक रेषा तयार करण्यासाठी दोन बिंदू जोडले गेले पाहिजे, तरच तुमची रेषा तयार होईल. एक सामना खेळण्यासाठी दोन व्यक्ती किंवा दोन खेळाडू, दोन संघ एकत्र यायला पाहिजे. मग या ठिकाणी आपल्याला हस्तांदोलनांची संख्या काढायची आहे. चला, हस्तांदोलनांची संख्या किती? सदस्यांची संख्या 12 आहे. चला, तुमचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका. सदस्यांची संख्या 12 आहे. सो 12 गुणिला 12 वजा 1 म्हणजे 11 भागीला 2. सो बेक बे बेसक 12, 11 सक 66. सो एकूण सामने किती होणार आहे? 66 सामने होणार आहे. तुम्हाला समजलं असेल तर पटकन यस म्हणा आणि हे तिघ सूत्र लिहून घ्या. प्रत्येक प्रश्न डिस्कस करत असताना एक महत्वाचा मुद्दा मी तुमच्या समोर मांडतोय, तो प्रामुख्याने नोंदवून घ्या. ज्या ज्या वेळेस तुम्हाला हस्तांदोलनांची संख्या विचारली असेल त्या वेळेस n कंसामध्ये n वजा 1. n वजा 1 म्हणजे काय? जी संख्या घेतली त्याची मागची संख्या. n वजा 1 म्हणजे मागची संख्या. ओके, चला पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. प्रत्येकाने मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. येस, पुन्हा हा कशावरचा आहे? अक्षरमालेवरचा आहे. अक्षरमालेवरचा प्रश्न असेल तर त्या अक्षरमालेला संख्या मालेमध्ये कन्वर्ट करा. संख्या मालेमध्ये कन्वर्ट करताना आपल्याला काय करावं लागेल? दिलेल्या अक्षरांना क्रमांक द्या. चला, क्रमांक द्या त्यांना.
येस, बघा क्रमांक जर दिला तर डी चा क्रमांक 4 आहे, एच चा क्रमांक 8 आहे, एल चा 12 आहे, टी चा 16 आहे, सॉरी पी चा 16 आहे आणि टी चा 20 आहे. तर कितीची वाढ होते? चाराचा पाढा आहे ना, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 6 16, 4 पंचे 20, 4 6 24 आणि 24 वर कोणतं अक्षर असतं? एक्स. 24 वर अक्षर एक्स. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, अक्षर आणि त्यांचे क्रमांक, प्रत्येक गोष्ट तुम्हाला जी करायला लावली जाईल त्याच्या मागे काहीतरी शास्त्र आहे, त्याच्या मागे काहीतरी अनुभव आहे आणि म्हणून ते प्रामाणिकपणे करा. ते प्रामाणिकपणा करा. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. हा समान संबंधांवरचा प्रश्न आहे. प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. तर मला सांगा, या ठिकाणी बघा, प्राणी आणि त्याचं एंगवन्स म्हणजे त्यांचे छोटे पिल्ल, पिल्लू आपण असं म्हणू. गायच्या पिल्लूला आपण वासरू म्हणतो. तर घोडा असेल तर घोड्याच्या पिल्लाला आपण म्हणतो शिंगरू. हा. तर समान संबंधावर हे पण तुमचं, त्याला म्हणतात शब्द समान संबंध. शब्द समान संबंध लक्षात घ्या. व्हेरी गुड. चला, आता पुढचा प्रश्न हा चांगला प्रश्न आहे. हा पूर्णपणे वाचा आणि आपण करण्याचा प्रयत्न करू. त्या ठिकाणी एका नाटकात 90 कलाकार आहेत, त्यापैकी 62 कलाकार तबला वादक आहेत, 44 कलाकार गाणे गातात. जर 48 कलाकार तबला वाजणे व गाणे गाणे हे दोघं करतात, तर त्या नाटकात तबला वाजणे व गाणे यापैकी एकही कला न येणारे कलाकार किती आहेत? खूप सुंदर प्रश्न आहे बघा. हा, आता बघा, याच्यामध्ये कोणतीही कोणतीही एक कला जाणणारे, एक कला जाणणारे जाणणारे ते कसे कळू आपण? तबला वादक किती आहेत बघा? 62 अधिक गाणे गाणारे किती आहेत? 44. तुम्ही करा सर्वांनी. आणि याच्यातून मी 28 वजा करून टाकेल. 28 वजा का करेल याचं कारण समजून घ्या. हे 28 दोघंकडे मोजले जात आहेत ना. ते तबलामध्ये पण मोजले जात आहेत आणि गाण्यांमध्ये पण मोजले जात आहेत, म्हणून ते वजा करावे लागतील. सो 62 अधिक 104 म्हणजे किती झालं? 106 वजा 28. 106 वजा 28 करा, म्हणजे किती होणार आहे? 78. आता हे 78 लोकांना कोणती ना कोणती कला माहिती आहे. बरं, एकूण नाटकात कलाकार किती होते? 90. म्हणून कोणतीही कला, एकही कला न येणारे, एकही कला न येणारे, तर एकूण कलाकार किती आहेत तुमचे? 90 आहेत. त्याच्या 90 मधून हे 78 वजा करून टाका. तुमचं उत्तर किती येणार आहे? 12. सो पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर असेल. लक्षात घ्या. खूप सुंदर प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याची ट्रेंड आहे, पद्धत आहे. 62 तबला वाचक
44 कलाकार गाणे गाणार आहेत आणि 28 हे दोघांमध्ये काउंट होत आहेत. दोघांमध्ये काउंट होत आहेत. म्हणून आपण काय केलं, आता याला वेन आकृतीने पण तुम्ही करू शकत होते. बघा, हे तबला वादक, तबला वादक आणि हे गाणे गाणारे. आता हे दोघं मिळून हा जो भाग आहे 28, तबला वादक 62 होते, हे 44 होते. 44 मधून 28 वजा करून टाका, किती येतील? 16. 62 मधून 28 वजा करून टाका, 42 मधून 8 गेले, किती राहिले? 36. 42 मधून 8 गेले, किती राहतील? 34. 34 आणि 28 62 होतील. म्हणजे हे 34 फक्त तबला वाजणारे, हे 16 फक्त गाणे गाणारे आणि हे 28 दोघं. आता यांची जर बेरीज केली तर बघा, 34 आणि 16 किती होतात? 50. 50 आणि 28, तर 78 लोकांना दोघं येत आहेत. आणि आपले एकूण कलाकार किती आहेत? 90 आहेत. तर 90 मधून 78 वजा केले तर तुमचं उत्तर 12 येणार आहे. खूप सुंदर प्रश्न आहे बघा, लिहून घ्या सर्वांनी, लिहून घ्या. अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आहे. प्रत्येक प्रश्न आपल्याला एक शिकवण देतोय आणि प्रत्येक प्रश्न तितक्याच ताकदीचा आहे. पुढचा प्रश्न हा सांकेतिक भाषेवरचा आहे आणि सांकेतिक भाषेवरचा प्रश्न हा अक्षरांच्या मदतीने सॉल्व्ह केला जातो. आता बघा, एक ऍक्टिव्हिटी तुम्ही सर्वांनी अशी करा. मी नेहमी म्हणतो की तुम्ही ए टू झेड हे कसे लिहिले पाहिजे बघा. ए बी सी डी ई, नंतर एफ जी एच आय जे के एल एम. आता एम च्या खाली इथं एन ओ पी क्यू आर एस टी लिहा सर्वांनी. यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. तर आपल्याला अशा 13 जोड्या भेटतात. हे समोरासमोरील जे अल्फाबेट आहेत यांना म्हणतो आपण विरुद्ध मित्रांच्या जोड्या. अशा आपल्याला 13 जोड्या भेटल्यात, कारण की अक्षरं किती आहेत? 26 आहेत. आणि बऱ्यापैकी वेळेस आपल्याला लक्षात येतं की आपले बरेच लॉजिक याच्याशी संबंधित असतात. आणि परीक्षेमध्ये मी तुम्हाला सांगेल की हे तुम्ही लिहून ठेवा. वाटल्याचं पाठ नाही झालं तुमचं तर परीक्षेमध्ये गेल्या गेल्यास तुम्ही हे काम करा. म्हणजे विथ नंबर्स अल्फाबेट अशा पद्धतीने लिहिण्याचा. आणि ज्यावेळेस तुम्हाला काहीच अभ्यास नसेल, काही विरंगुळा नसेल, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे रफ पेज असेल, पेन असेल, 2-3 मिनिटाचा वेळ असेल, तर तुम्ही हे प्रॅक्टिस करत राहा. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता लॉजिक सांगा मला पटकन. बघा, लगेच लॉजिक समजून जाईल तुम्हाला, लगेच लॉजिक समजून जाईल. आणि म्हणून काही गोष्टी ज्या तुम्हाला या मी मेन्शन करतोय, ज्या तुम्हाला सांगतोय, त्या महत्वाच्या आहेत. यस, बघा, टी टी ला काय म्हटलं इथं? इथं काय म्हटलंय? टी ला काय म्हटलंय? जी म्हटलंय. मग टीचा विरुद्ध मित्र काय? टीचा विरुद्ध मित्र जी आहे ना. ए ला काय म्हटलंय? झेड म्हटलंय, तर एचा विरुद्ध मित्र झेड आहे. पी ला काय म्हटलंय? की के म्हटलंय, पी. आणि ई ला काय म्हटलंय? ई चा विरुद्ध मित्र काय? व्ही. तर त्याच अनुषंगाने बीचा विरुद्ध मित्र काय असेल? वाय असेल. म्हणजे आपल्या उत्तराची सुरुवात वाय ने होते. ए चा विरुद्ध मित्र काय असेल सांगा? ए चा विरुद्ध मित्र झेड असेल, म्हणजे वाय झेड. म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर येतच नाही. आर चा क्रमांक काय? आर चा विरुद्ध मित्र काय? आय. सो तिसरं लेटर आय पाहिजे बघा. तिसरं लेटर आय पहिल्या पर्यायामध्ये. टी चा पुन्हा विरुद्ध मित्र, टी चा विरुद्ध मित्र काय पाहिजे? जी पाहिजे. आणि शेवटचा एस पाहिजे. इथं जी पाहिजे होता, इथं जी पाहिजे होता. तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक हे काय असेल? जी आहे ना, जी एस आहे. यस, तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पर्याय क्रमांक 2 येणार आहे. दिले बरोबर ऑप्शन्स. सो पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर आहे. यस, हा नाही. विरुद्ध मित्रांचं लॉजिक, विरुद्ध मित्रांचं लॉजिक. चला, पुढचा प्रश्न हा नफ्या तोट्यावरचा आहे. प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा.
प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. शेखर एक वस्तू 300 रुपयास खरेदी करतो व 5% तोट्याने विकतो तर विक्री किंमत किती? तर नेहमी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, शेकडा नफा किंवा शेकडा तोटा खरेदी किमतीवरच काढला जातो. खरेदी किमतीवरच काढला जातो. लक्षात घ्या. आणि कोणत्याही संख्येचे 5% काढणं हे फार सोपं आहे. कोणत्याही संख्येचे बघा. मग विक्री किंमत कशी काढाल तुम्ही? या ठिकाणी विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत वजा तोटा. खरेदी किंमत वजा तोटा. मग मला सांगा 300 रुपयाच्या 5%, 300 रुपयाच्या 10% किती झाले असते रे बाबा? 30 झाले असते. कोणत्याही संख्येचे 10% काढायचे ना 10ने भागा. म्हणजे बघा 300च्या 10% किती झाले? 30. मी जर विचारलं सांगा रे बाबा 400च्या 10% किती? 400च्या 10% 40. मी जर विचारलं 500च्या 10% किती? 500च्या 10% किती झाले? 50. मी जर विचारलं 260च्या 10% किती? 260च्या 10% झाले 26. मी जर विचारलं 360च्या 10% किती? तर झालं 36. मी जर विचारलं 420च्या 10% किती? 420च्या 10% 42. मग 10% 42 आलं. म्हणजे इथं 10% किती आलं तुमचं? 30 आलं. म्हणजेच 5% किती यायला पाहिजे? 5% 15 येईल. ओके, याच्या निम्म्यानं मित्रांनो 10%च्या निम्मे 5%, तर 30च्या निम्मे 15. 15 रुपये तोटा होते, वजा करून टाका. म्हणजे त्याची विक्री किंमत 285 रुपये असायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 3 आहे. साधा प्रश्न आहे. अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला नफ्या तोट्यावर देखील विचारले जातात. येस, व्हेरी गुड. सर्व गोष्टी लिहून घ्या. मला पूर्ण खात्री की तुम्हाला आता कोणत्याही संख्येचे 10% काढता येतील. कोणत्याही संख्येचे 10% काढता येतील. आणि महत्वाचा मुद्दा या उदाहरणामध्ये आपल्याला शिकलोय बघा, की शेकडा नफा आणि शेकडा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरच काढला जातो. खरेदी किमतीवरच काढला जातो. चला पुढचा प्रश्न बघा, सरळ व्याजावरचा आहे. सरळ व्याज किती मिळेल? 3 वर्षाचे सरळ व्याज किती? सरळ व्याजाचं सूत्र लिहून देतो मी तुम्हाला. सरळ व्याज बरोबर PNR भागिला 100. आता P म्हणजे काय? मुद्दलाची रक्कम. जितकं मुद्दल असेल तेवढं. N म्हणजे काय? किती वर्षासाठी तुम्हाला ते पाहिजे. आणि R म्हणजे काय? व्याजाचा दर. R म्हणजे व्याजाचा दर. चला मग टाकूया किमती. टाका किमती आणि करण्याचा प्रयत्न करा. टाका किमती आणि करण्याचा प्रयत्न करा. बघा मुद्दलाची रक्कम तुमची आहे 4000 गुणिला 3 वर्षासाठी आणि 2% व्याजाचा दर होता भागिला 100. हे 2 शून्य काय झाले? कॅन्सल. 40 गुणिला 3 म्हणजे 120. 120 गुणिला 2 240 तुमचं उत्तर यायला पाहिजे. या ठिकाणी उत्तर दिलेलं नाहीये, त्यामुळे काही तुम्ही चिंता करू नका. 240 उत्तर त्याचं यायला पाहिजे. हा चौथा ऑप्शन जो होता तो 220च्या ऐवजी 240 असेल. मला पूर्ण खात्री की तुमचं पण उत्तर 240 आलं असेल. चला, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न खूप सुंदर आहे बघा. नफा तोटा आणि सूट, डिस्काउंट आपण त्याला म्हणतो. डिस्काउंट म्हणजे हा बघा,
सूट ही नेहमी कशावर दिली जाते? हा, मार्केटमध्ये तुम्ही गेल्यानंतर जेव्हा तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असतो, तेव्हा ती सूट तुम्ही कशावर घेतात? तुम्ही ती घेतात छापील किमतीवर. हा, छापील किमतीवर. माझा असा सर्वांना प्रामाणिक सल्ला असेल, सेशन झाल्यानंतर हे सेशन तुम्हाला पुन्हा बघायला मिळणार आहेत. एखाद्या वेळेस तुम्हाला असं वाटलं की एखाद्या प्रश्नामध्ये माझा काही मुद्दा लिहायचा राहून गेला, प्रश्नच लिहायचा राहून गेला, तर तो व्हिडिओ पुन्हा बघा. कारण बघा, एका सेशनमध्ये मी 20 क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करतोय. असा आपण ही प्रोसेस महिनाभर जरी व्यवस्थित प्रामाणिकपणे जर केली ना मित्रांनो, एका महिन्यामध्ये 600 प्रश्न तुम्हाला भेटतील. आतापर्यंत 15 दिवसाची ऍक्टिव्हिटी आपली झाली, म्हणजे 300 प्रश्न ऑलरेडी डिस्कस झालेले आहेत. 300 प्रश्न ऑलरेडी डिस्कस झाले आणि मी तुम्हाला सांगितलं की आता ते तुम्हाला पाहिजे असेल तर खेमचंद्र पाटील या युट्यूब चॅनलवर ते अवेलेबल आहेत. आजपासून आपण जिजाऊच्या चॅनलवर आपण अपलोड करणार आहे. तर त्या 15 दिवसाचं कंटेंट तुम्ही तिथून बघू शकता. आजपासून जरी तुम्ही सुरुवात केली तरी तुमच्या पुढच्या 2 महिन्यामध्ये 1200 प्रश्न आपल्याकडे जमा होतील. 1200 प्रश्न आपले जमा होतील. आणि 1200 प्रश्न जर जमा झाले तर त्याच्यातले 50 प्रश्न त्याच टाईपचे असतात. बरं, हे प्रश्न मी सर्व मागच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारावर तुम्हाला देतोय. मागच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारावर तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जाते. आता बघा, आपण असं मानू की छापील किंमत किती होती? 100 होती असं मानू. आता बघा, त्याने पहिली सूट किती दिली? 20 सूट दिली, म्हणजे 100 रुपये किंमत असेल तर तो 80 ला देतो. दुसरी सूट किती दिली आहे? 100 रुपये किंमत असेल तर 110 ला देतो. सॉरी, 90 ला देतो. सूट देतोय ना, म्हणजे वज कमी करतोय. संक्षिप्त रूप द्या. 100 कॅन्सल झाले, हे 2 शून्य, हे 2 शून्य पण कॅन्सल झाले. नवी आटे किती झाले? 72. म्हणजे बघा, आता 100ची वस्तू किती रुपयाला दिली? 72 रुपयाला दिली. किती ने कमी झाली रे बाबा? 28 ने कमी झाली आहे, म्हणजे 28% त्याने सूट दिली. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. प्रश्न समजला असेल तर यस म्हणा. यस. प्रश्न समजला असेल तर यस म्हणा. काय केलं आपण? छापील किंमत काय मानली? 100 मानली. पहिली सूट किती होती? 20%, म्हणजे 100ची किंमत किती झाली? 80. दुसरी सूट किती होती? 10%, म्हणजे 100ची किंमत किती झाली? 90. लिहून घ्या. आणि ही पद्धत आपल्याला शेकडेवारीच्या बऱ्याच उदाहरणांमध्ये वापरायची. शेकडेवारीच्या बऱ्याच उदाहरणांमध्ये आपल्याला ही पद्धत वापरायची. मी एखादं उदाहरण देतो वाटल्यास तुम्हाला अजून याच्यावर. चला, सराव होईल तुम्हाला. सारख्या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर आपली परफेक्शन लेवल वाढते. मी हा प्रश्न राहू देते. ज्यांचं लिहिलं गेलं असेल त्यांनी लिहून घ्या. समजा एका दुकानदाराने 30% व 40% सूट दिली, तर एकूण सूट, एकूण सूट किती असं मी तुम्हाला विचारते. चला, 40% सूट दिली आहे, 30% व 40% सूट दिली आहे. अगदी सोपं आहे बघा, याच पद्धतीने करा. साध्या बेरजा वजाबाक्या गुणाकार भागाकार करण्यासंबंधितच तुम्हाला प्रश्न विचारला जातात. तुम्हाला खूप काही असं क्लिष्ट विचारलं जात नाही. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना ते पण करण्यासाठी थोडीशी अडचण होते. ते स्वाभाविक आहे, कारण तसा सराव झालेला नसतो. जे प्रश्न आपण सरावामध्ये केलेलेच नाहीयेत आणि ते एकदम परीक्षेत विचारले गेले तर त्याच्यामध्ये संभ्रम होणं स्वाभाविक आहे. 100 रुपये आपण छापील किंमत घेऊ. पहिली सूट दिली होती 30%, म्हणजे 100ची किंमत 70ला जाते. दुसरी सूट 40%, म्हणजे 100ची किंमत 60ला जाते. चला, संक्षिप्त रूप द्या. 100 कॅन्सल झाले, 2 शून्य कॅन्सल झाले, म्हणजे आता 42ला भेटते. तर 42 उत्तर नाहीये तुमचं. 100 रुपयाची वस्तू 42ला भेटते, म्हणजे 58 रुपये कमी होत आहेत, म्हणजे 58% सूट येईल. एकत्रित सूट किती येईल? 58%. आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके. समजलं असेल तर लिहून घ्या, पटकन लिहून घ्या. मी तुम्हाला सांगितलं पुन्हा, व्हिडिओ राहणार आहे चॅनलवर. जर तुम्हाला एखाद्या वेळेस असं वाटलं की इथं थोडीशी घाई झाली, तर त्यावेळेस तुम्ही तो नंतर व्हिडिओ बघा.
पुन्हा पुन्हा केल्याने परफेक्ट. ज्यांना असं वाटतं की गणितात आपण काहीच काम करू शकत नाही, त्यांनी 2-2, 3-3दा बघा. चला, आजच्या सेशनचा आपला हा शेवटचा प्रश्न आहे आणि तो त्याच पद्धतीने आपल्याला करायचा जसं आपण मागच्या पद्धतीने केला. जर एका भाजी फळाच्या भावात 10% वाढ झाली आणि पुन्हा नंतर 10% वाढ झाली, तर एकत्रित वाढ किती झाली असं आपल्याला विचारलंय. चुकून पण 20% उत्तर लिहू नका. तुम्हाला फसवण्यासाठी पहिलाच पर्याय क्रमांक 20% दिला गेलाय. मागे जसं केलं तसंच करू आपण. आपण असं मानू की त्या फळभाजीचा भाव ₹100 होता. पहिल्यांदा तो भाव कितीने वाढला? 10% वाढला, म्हणजे तो 100चा 110 झाला. दुसऱ्यांदा पण कितीने वाढला? 10ने वाढला, म्हणजे 100चा 110 झाला. संक्षिप्त रूप द्या. 0 0 कॅन्सल. हे शून्य कॅन्सल होऊन जातील दोघं. 11चा वर्ग 121. म्हणजे सुरुवातीला भाव ₹100 होता. आता तो 121 होतोय. म्हणजे किती टक्क्यांची वाढ आहे? 21% वाढ त्या भावामध्ये होते. तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. लिहून घ्या, प्रश्न लिहा. अशा प्रकारचे प्रश्न फक्त पोलीस भरतीलाच नाही, कंबाईनला देखील विचारले जात आहेत. कंबाईनला देखील विचारले जात आहेत विद्यार्थी मित्रांनो. खूप ताकदीचं कंटेंट आपलं या ठिकाणी घेतलं जाईल. जिजाऊच्या माध्यमातून ही जी उपलब्धी आपल्याला करून दिलेली विद्यार्थी मित्रांनो, त्याचा सर्वांनी फायदा घ्या. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे शेअर करा. ओके. चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी असं वाटलं असेल की या ठिकाणी थोडीशी घाई झाली आहे, मला प्रश्न लिहायला वेळ नाही भेटला, तो व्हिडिओ पुन्हा बघा आणि त्याच्यामध्ये परफेक्शन मिळवण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे आजचं आपलं हे सेशन इथं थांबवतोय विद्यार्थी मित्रांनो. सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन आहे. जिजाऊचं हे जे चॅनल हे आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि या माध्यमातून तुम्हाला फक्त गणित बुद्धिमत्ताच नाही, तर अजून दुसऱ्या विषयांच्या बाबतीत देखील मार्गदर्शन उपलब्ध होईल अशी आशा करतो. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.